नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या कट्ट्यावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आलेले आहेत. खासदारकीचा चौकार मारणारे यशस्वी नेते अशी त्यांची खास ओळख आहे. केंद्रात त्यांना मंत्रीपद सुद्धा मिळालं, परंतु इथे राज्याची जबाबदारी आल्यानंतर ते हसत हसत आनंदी मुखानं राज्यामध्ये परतलेले आहेत. जवळपास 10 वर्षांनी गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मराठवाड्याला रावसाहेब दानवेंच्या रूपानं प्रदेशाध्यक्षपद मिळालंय. युवा मोर्चाच्या माध्यमातून आपल्या राजकारणाची सुरुवात करणाऱ्या रावसाहेब दानवे यांनी राजकारणासोबत सहकार क्षेत्रात सुद्धा आपल्या नावाचा मोठा दबदबा तयार केला. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहेत, नवी आव्हानं आहेत, हे सगळ्याला ते कसे सामोरे जाणार आहेत, पक्षासाठी काय काय त्यांचे प्लॅन आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. आपलं खूप खूप स्वागत माझा कट्ट्यावरती. आम्ही सगळे उत्सुक आहोतच संवाद साधायला, पण आपण सरांपासून सुरुवात करूया. रावसाहेबजी, तुमचं स्वागत तर ज्ञानदानं केलं. तिनं असं बोलताना असं सांगितलं सुरुवातीला की हसत हसत तुम्ही मुंबईत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घ्यायला आलात. हसतमुख आहेच तुमचा एकूण स्वभाव, पण खरंच आनंदानं आलात दिल्ली सोडून मुंबईला? जनरली असं होत नाही. नाही, असं नाही आहे. तुम्हाला असं वाटण्याचं कारण आहे की सारं राजकारण माणूस मंत्री बनण्यासाठी करत आहे. मी मंत्री व्हावं अशी त्याची अंतिम इच्छा असते, पण खरं म्हणजे मी संघटनेत काम करणारा कार्यकर्ता आहे. मी माझ्या गावचा जनता पार्टीचा अध्यक्ष होतो, नंतर तालुक्याचा अध्यक्ष झालो, मग जिल्ह्याचा अध्यक्ष झालो, मग महामंत्री झालो प्रदेशावर, मग उपाध्यक्ष झालो. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेश स्तरावर हे प्रदेशाध्यक्षपद सर्वात मोठं पद आहे. मागच्याही 2 वेळेस मी व्हावं अशी माझी इच्छा होती, परंतु त्यावेळेस मला होता नाही आलं. पण दरम्यान मी मंत्री झालो. पण मंत्रीपदावर असताना प्रदेशाध्यक्षाचं पद देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यामुळं खाली झालं, आणि प्रदेशाध्यक्ष कोण असावं अशी जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा मला श्रेष्ठींनी बोलवलं आणि विचारलं कि हमें तो दिल्ली में भी आपकी ज़रूरत है और महाराष्ट्र में भी आपकी ज़रूरत है, निर्णय आप करो जो भी करना है. परंतु मैं त्यांना सांगितलं कि ये निर्णय मैं नहीं कर सकता हूँ, मैं पार्टी लाइन का कार्यकर्ता हूँ. जो भी पार्टी चाहेगी मुझे स्टेट में रखो, मुझे सेंट्रल में रखो, आप निर्णय करो जो करना है वो. आखिर मेरा भी मन चाहता था कि मैं महाराष्ट्र में फिर प्रदेश अध्यक्ष बनूं. मैं मेरे खुशी से, मेरे दिल से प्रदेश अध्यक्ष बनने के लिए मेरे नेताओं को बोला और उन्होंने मुझे प्रदेश अध्यक्ष बना दिया. असं आहे रावसाहेब की हे ठीक आहे, पण ज्या वेळेला आपण अनेक सत्ता जे काही ज्या पक्षांच्या सत्ता होता त्या काळामध्ये बघितलेलं आहे की जेव्हा तुम्ही विरोधी पक्षामध्ये असता त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष असणं ह्याला एक खास महत्त्व, खास एक मान आहे. आता सत्तेमध्ये जेव्हा असता तुम्ही त्यावेळेलाचा जो प्रदेशाध्यक्ष असतो त्याला काय म्हणजे जे काही सगळी पक्षाची असेल किंवा एकूण कार्यकर्त्यांची असेल त्यांचा नॅचरल एक ओढा जो मुख्यमंत्री आहेत, जे मंत्री आहेत, जी सत्ता आहे त्यांच्याकडे असते. तर अशा वेळेला प्रदेशाध्यक्ष बनणं हे तुम्हाला इतकं का भावलं त्यावेळेला जेव्हा तुम्हाला हे देऊ केलं त्यावेळेला? तुम्हाला काय वाटतं की प्रदेशाध्यक्षपद घेणं? त्याच्याबद्दल असं आहे की अरुण साधूने असं म्हटलंय की ते अध्यक्षपद, सत्ताधारी पक्षाचं अध्यक्षपद म्हणजे ते शेळीच्या शेपटासारखं आहे. त्यांना धड आबरू पण राखली जात नाही आणि शेळ्या पण मारता येत नाही. जो कोणी असं म्हणतो ना तो खरं म्हणजे बिना शेपटाचा. आम्हाला तेवढं तरी शेपूट असेल, पण राजकीय पक्षात काम करणं आणि राजकारणावर टीका करणं हे इतकं सोपं नाही आहे. प्रत्यक्षात त्यांना म्हणा तुम्ही राजकारणात या आणि एखादं पद बघून पहा. लाखो लोकांना फेस करावं लागतं आहे, हजारो लोकांना रोज भेटावं लागतं आहे, आणि मग तेव्हा दुःख कळतं आहे की राजकारणामध्ये काम करत असताना लोक सांभाळणं कसं असतं म्हणून. आणि त्यामुळं अशा प्रकारची जी लोक उपमा देतात ना ते पुस्तकी वाचलेले असतात. अनुभव आणि पुस्तकी ज्ञान याच्यामध्ये फार मोठा फरक असतो. आणि मी असं समजत नाही की मानपानासाठी मी इथं आलो आहे म्हणून. अध्यक्षपद म्हणून मला पार्टीमध्ये मान आहे, कार्यकर्त्यामध्ये पण मान आहे. पण आज जर कधी प्रदेश अध्यक्षाच्या जवळ तुम्ही आले प्रदेश कार्यालयामध्ये तर सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की आपल्यातला भारतीय जनता पार्टीचा एक कॉमन मॅन प्रदेश अध्यक्ष झालेला आहे. आणि त्यामुळं जनतेमध्ये जाऊन सरकारमधल्या ज्या काही योजना आहेत त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं हे सत्ताधारी पार्टीच्या प्रदेशाध्यक्षाचं काम आहे. नसता सत्ता असती तेव्हा पार्टीचं काम ढिलं होत असतं. खरं म्हणजे विरोधामध्ये असताना पार्टीचं काम वाढवण्याला चान्स चांगला असतो.
पण आता सरकार आणि पक्ष या दोन्हीतलं संतुलन राखणं ही खरी माझी जबाबदारी आहे आणि ते काम मला पुढच्या काळात करायचं आहे. तुम्हाला मंत्री होण्यापेक्षा अध्यक्ष होण्यामध्ये तुमची महत्वाकांक्षा जी होती ती पहिल्यापासून अध्यक्ष होणं अशी होती? नाही, माझी महत्वाकांक्षा अशी नव्हती. मी जेव्हा गावचा सरपंच झालो मला नाही वाटलं की मी सरपंच होणार आहे. मग मी सभापती झालो, मला नाही वाटलं की मी सभापती होणार आहे. मग मी आमदार झालो, मग खासदार झालो आणि मग केंद्रात मंत्री झालो. मला कधीच वाटलं नाही की मी केंद्रीय मंत्री पातळीपर्यंत जाईन. आणि गावचा शाखा अध्यक्ष झालो तेव्हाही कधी असं वाटलं नव्हतं की मी प्रदेशाध्यक्ष होईल. ही महत्वाकांक्षा नाही आहे. रोज काम करत असताना जे जे माझ्या समोर आलं ते करण्याचा मी प्रयत्न केला. त्यातून मला मिळालेलं हे प्रदेशाध्यक्षपद आहे. मी कधीही कोणाला मला म्हणलं नाही प्रदेशाध्यक्ष करा किंवा मंत्री म्हणा. मी माझ्या कामातून माझ्या याच्यातून हे झालो आहे, प्रदेशाध्यक्ष झालो आहे. पण तुमचं दिल्लीमध्ये बरं चाललं होतं ना, म्हणजे मंत्री म्हणून तुम्ही केंद्रीय मंत्री होता, तुमच्या हातामध्ये काही पॉवर होती, त्याच्या जोरावर तुम्ही काही गोष्टी देश पातळीवर करू शकत होता. जरा तिथं जम बसत असतानाच ते सगळं सोडायचं का ते पण ठेवायची तुम्हाला मुभा दिलेली? नाही नाही तशी नाही, मुभा माझ्यापेक्षा आपल्याला जास्त माहिती आहे की भारतीय जनता नाही, पार्टीमध्ये पद्धत नाही. एक पद एक व्यक्ती आहे. तर त्याच्यामुळं मग ते सगळं इतकं चांगलं सोडून महाराष्ट्रात परत येताना बिलकुल दुःख नाही वाटलं? मला काहीही दुःख वाटलं नाही. माझा चेहरा कसा वाटतोय तुम्हाला? तो एकदम आनंदी, प्रसन्न, मी उत्फुल्ल. अध्यक्ष झाल्याच्या नंतर जेव्हा घोषणा झाली तेव्हा तुमचे मीडियावाले माझ्या समोर होते. जरा तरी चिंता वाटली तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर? आणि जितके दिवस मी अजून पुढचं काम करेल तेव्हा मी अजून खुश होईल की मला एवढ्या वर्षानंतर प्रदेशाध्यक्ष होण्याची जी संधी मिळाली, या संधीचं सोनं मी करणार आहे. बरं, आता तुमचं पहिलं आता लक्ष काय? कारण आता असं आहे की तुम्हीच मगाशी म्हणालात की जेव्हा सत्ता येते त्याच्यानंतर पक्ष ढिला पडतो. तर आता पक्ष ढिला पडू नये ह्याच्यासाठी पहिलं काय तुम्ही करताय, काय तुमचा प्लॅन आहे? असं आहे, आपण आता रोज पाहत असाल की निवडणुका लोकसभेच्या संपल्या, विधानसभेच्या संपल्या, इतर राज्यामध्ये निवडणुका चालल्या, संघटना निवडणुकीच्या कामात गुंतलेली आहे. आत्ता महाराष्ट्रामध्ये फारशा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर निवडणुका नाही. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शहा यांनी एक संकल्प केला आहे की या देशामध्ये 10 कोटी सदस्य करायचे आणि महाराष्ट्राची जबाबदारी आहे 1 कोटीची जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे. माझ्या पुढे दर 10 माणसांमागे एकाला तुम्ही भाजपात आणणार? नक्कीच दर 10 माणसामागे एकाला भाजपमध्ये आणणार. 9 तुमच्या विरोधात जाणार ना? नाही, 9 आमच्या विरोधात जाणार असं नाही आहे. या जगात सगळ्यात जास्त सदस्य असलेला पक्ष चीनमध्ये आहे. 7 कोटी सदस्य आहे. पण त्या ठिकाणी सरकारी कर्मचारी बी सदस्य होतोय, मिलिटरीतले लोकही सदस्य होतात. ती भारतात परवानगी नाही आहे. आणि असं जे आव्हान आमच्या पुढे, आम्ही 30 लाखाचा आकडा आता क्रॉस केलेला आहे महाराष्ट्रामध्ये. आणि आता या 27 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत मी 15 दिवसाचा एक कार्यक्रम ठरवला. पराभूत उमेदवार जे होते आमचे 126 त्यांची बैठक बोलली, आघाड्यांच्या बैठका बोलल्या, MLA MPच्या बैठका बोलवल्या आणि 27 तारखेपर्यंत आम्ही आता सदस्य नोंदणी वाढवणार आहे आणि 1 कोटीचा आकडा आम्ही पार करू मार्च 31 पर्यंत. नाही, म्हणजे हे तुम्ही सगळं 100% भाजप, 100% भाजपच्या दृष्टीनं तुमचे हे प्रयत्न आहेत सुरू. हे करताना म्हणजे मला खात्री आहे की सगळ्यांना बरेच प्रश्न विचारायचे आहेत, पण मी एक शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो, मग बाकीच्यांना ते विचारता येतील. हे सगळं तुम्ही करत असताना ज्यांनी इलेक्शनमध्ये विश्वासानं तुमच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवलं होतं, त्यातल्या त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं तर त्यांच्यामध्ये फार दुखावले पण आलं. त्यांच्या अशा अपेक्षा होत्या की आता तुम्ही अध्यक्ष झाल्यामुळं तरी किमान त्यांचं जे न्याय आहे ते त्यांना मिळेल. त्यांना अशी खात्री दिली होती की त्यांना विधान परिषदेची एक जागा मिळेल, मंत्रिपद मिळेल. प्रत्यक्षात तसं काहीच घडताना दिसलं नाही. तर काय म्हणजे ह्याच्यामध्ये कोण झारीत शुक्राचार्य, कोणी अडवलं ते? हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, 4 जागा आमच्याकडे रिक्त होत्या. त्यापैकी आमचा 25-30 वर्षाचा जुना मित्रपक्ष शिवसेना, त्यांना एक जागा दिल्या गेली. मेटेने आमच्यासाठी आमदारकी गमावली. विधानसभेच्या अध्यक्षानं जो निर्णय दिला त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की यांनी भारतीय जनता पार्टी जॉईन केल्यामुळं यांचं सदस्यत्व पद रद्द केलं गेलं. त्यामुळे एक जागा मेटेल देणं आम्हाला गरजेचं होतं. जानकरांना सुद्धा आम्ही प्रॉमिस केलं होतं, महादेव जानकरांना एक जागा त्यांना दिली. या 3 जागा आमच्या गेल्या आणि एक जागा आमजोड शिल्लक होती. आम्ही असा निर्णय केला की भारतीय जनता पार्टीतल्या संघटनेतल्या काम करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला ही जागा दिल्या गेली पाहिजे. आणि मग आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश अध्यक्षा ज्या आहेत त्यांना स्मिता वाघ म्हणून त्यांना आम्ही जागा दिली. राहिला प्रश्न शेतकरी संघटनेचा, जागा 4 मागणारे 5 झालेत आमच्याजवळ. 6 तुम्ही रिपब्लिकनला तर RPIला धरतच नाही. रिपब्लिकला धरत नाही असं नाही. 6 जागा राहिल्या. 2 आम्ही मित्रपक्षी आमचे अजून बाहेर आहेत. परंतु यथा अवकाश आता पुढच्या 11 जागा खाली होत आहेत पुन्हा.
याचा अवकाश आम्ही सामावून घेऊ. आमचं मित्रत्वात कुठंही काही आलेलं नाही. मी स्वतः रामदास आठवलेशी बोललो, रात्री सदाभाऊ खोतशी मी स्वतः बोललो, जानकरांशी मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चा केली आणि कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. थोडीफार राजकारणामध्ये जी नाराजी असते ती चर्चेतून समजावल्या जातात. त्यांच्यात जे दुःख आहे त्यांचं की तुम्ही बोलला पण नाही, भाजपकडनं कुठल्याही नेत्यांना आम्हाला सांगितलंच नाही, याचं दुखावलं पण त्यांच्याकडे मी आहे. स्वतः रात्री त्यांच्याशी 2 तास चर्चा केली. रात्री केली चर्चा, काल रात्री चर्चा सदाभाऊंशी केली चर्चा. आता तुम्ही त्यांनी आता कन्व्हिन्स झाले तुमच्या शब्दावर. याचा अर्थ असा की मी त्यांना सांगितलं ही अशी परिस्थिती होती, हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला आणि भविष्यामध्ये आम्ही तुमचा नक्की विचार केल्याशिवाय राहणार नाही. दानवे सर, तुम्ही आत्ता बोलला तसं स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीपासून ते केंद्रातलं राज्यमंत्रीपद असा सगळा तुमचा प्रवास राहिलेला आहे. 23 निवडणुकांपैकी तब्बल 22 निवडणुकांमध्ये आपण जिंकलेला आहात. तर एक शेतकऱ्याचा मुलगा ते केंद्रातलं राज्यमंत्रीपद, तुमच्या या प्रवासाविषयी जरा थोडक्यात सांगाल. खरं म्हणजे मी ग्रामीण भागातला कार्यकर्ता आहे. मुळात हाडाचा शेतकरी आहे, कागदावरचा शेतकरी नाही आहे. शेतकऱ्यात 2 फरक आहेत. कागदावरचे म्हणजे कोण? कागदावरचे म्हणजे शेती करत नाहीत पण त्यांच्या नावावर जमीन आहे. म्हणजे कोण? म्हणजे आपल्याकडे असे कोण आहेत? नावानं बोलणं कशाला लावता आता तुम्ही आम्हाला? माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त नावं माहिती आहेत. पण मी आजही शेतात जातो. मी शेती पाहतो. काही तुम्हाला मला याच्यात चित्र दिसे ना, खूप सारे निवडणुकीचे चित्र दाखवले. माझा एक वखर आणताना बी आत्ताचा फोटो आहे आणि मी स्वतः शेती करतो. त्यामुळं मला असं वाटतं की मी सतत शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा विधानसभेत लोकसभेमध्ये चर्चा झाल्या मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला जास्त वाचा फोडलेल्या आहेत. माझा अनुभव असा आहे की शेती ही न परवडणारी गोष्ट आहे आणि राज्यामध्ये आत्महत्या होत आहेत, देशामध्ये आत्महत्या होत आहेत. ह्या जर रोखायच्या असतील तर अजूनही कोणतंही सरकार असो शेतकऱ्यांसाठी बरंचसं काही करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आता नरेंद्र मोदीचं सरकार आमचं केंद्रामध्ये आलं, राज्यामध्ये आमचं सरकार आलं. शेतीसाठी आवश्यक असणारी वीज ही सगळ्यात महत्त्वाची आहे. 3 महिने पीक सांभाळून शेवटी जर 4 दिवस गेले की शेतकरी नुकसानीत जातो आणि त्यामुळे शेतकऱ्याला वीज देणं हे आमच्या सरकारचं पहिलं लक्ष आहे. असा होता की अशा शेतकरी कुटुंबातला एक मुलगा जो शेतीशी फारसा संबंध नाही असं ज्या पक्षाबद्दल बोललं जातं त्या भाजपमध्ये गेला कसा, त्याला नेलं कुणी आणि तो तिथं रमला कसा, टिकला कसा आणि वाढला कसा, असा तिचा प्रश्न होता. जरा निवडून आलेल्यांची आकडेवारी आपण बघा. प्रश्न तुम्ही मला विचारला हा फार जुना प्रश्न आहे तुमचा. आत्ता जे निवडून आलेत ना आमदार, यातले भारतीय जनता पार्टीमध्ये शेतकरी किती पहा, राष्ट्रवादीमध्ये किती पहा आणि काँग्रेसमध्ये किती पहा. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो शेतकऱ्यांचीच मुलं आत्ताच्या निवडणुकीमध्ये विधानसभेत आणि लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. आत्ता आली. जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला तर अशी स्थिती नव्हती. जेव्हा तुमच्या कारकिर्दीची जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा असं काय झालं की तुम्ही तुमच्या पुढे जे ऑप्शन होते ते बाकीचे ऑप्शन सोडून तुम्ही या पक्षामध्ये गेलात? असं काही मला राजकारणात यायचं आणि मी कोणत्या पक्षात जावं असं राजकारणामध्ये कोणी ठरवून येत नसतं. एक काळ असा होता की ज्या वेळेस आम्ही राजकारणात आलो तेव्हा आणीबाणी होती, आम्ही शालेय जीवन जगत होतो. पण जेव्हा देशातली आणीबाणी उठली आणि लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा निवडणुकीचं जे वातावरण होतं ते शालेय जीवनामध्ये जे विद्यार्थी होते कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्यामध्ये एक चळवळ उभी राहिली आणि आम्ही त्यामुळे तुमचं आपोआपच काँग्रेस विरोधी असं तुमचं राजकारण सुरू झालं? प्रश्नच नाही. त्या काळामध्ये काँग्रेसचा विरोध मोठ्या प्रमाणावर होता. आणीबाणी लागू केली, लोकांना जेलात डांबलं, सक्तीची नसबंदी केली, कर्जवसुली केली आणि लोक अन्याय आणि अत्याचार मोठ्या प्रमाणात त्या काळात झाले आणि त्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी सुद्धा आंदोलन केलं आणि त्या चळवळीतून मी राजकारणात आलो आहे. दानवे साहेब, तुम्ही आत्ता सांगितलं की सदाभाऊ खोतांना तुम्ही ते नाराज होते, त्यांचा राग तुम्ही शमवला. मात्र पक्षांतर्गत जी नाराजी होती, बरेच नावं होते, शायना एनसींचं नाव होतं, माधव भंडारींचं नाव होतं, सुजित सिंग ठाकूरांचं नाव होतं आणि असं म्हटलं जातं की स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली ती खडसेंच्या जवळची म्हणून की तुमचा शब्द अंतिम होता. नक्की तुमचं जी पहिली महत्त्वाची कसोटी होती त्यात तुम्ही काय म्हणजे कसा निर्णय घेतला? ज्यांची नावं तुम्ही घेतली, शायना एनसी होत्या, सुरजित सिंग ठाकूर होते, माधवजी भंडारी होते, हे सुद्धा आमचे एक चांगले कार्यकर्ते आहेत. गेले अनेक वर्ष पक्षामध्ये ते काम करतात आणि त्यांना उमेदवारी दिली नाही याचा अर्थ ते उमेदवारीच्या लायक नाही असं नाही म्हणत मी. ते उमेदवारीच्या लायकच होते, परंतु महिलांना सुद्धा प्रतिनिधित्व दिलं पाहिजे की नाही. महिला जी दिली आम्ही स्मिता वाघ, ती भारतीय जनता पार्टीची महिला आघाडीची प्रमुख आहे आमच्या राज्याची आणि मला असं वाटतं की तुम्ही पण एक महिला आहे, तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे.
नाही, पण ह्या पण महिला आहे ना, त्यांना का नाही यांना का नाही, हे महिलाच दिली ना आम्ही. आता त्यांना का दिली नाही हा विषय बाजूला ठेवा, पण आम्ही महिलेला उमेदवारी दिली ना. तुम्ही शायना यांशीला का दिली नाही हे विचारता आणि हिला का दिली हे विचारता. असं कसं होऊ शकतं? महिलेला प्रतिनिधित्व आम्ही दिलं, राज्याच्या त्या प्रमुख आहेत. शायना यांशीसुद्धा आमच्या अत्यंत चांगल्या कार्यकर्त्या आहेत. पण याचा अर्थ असा थोडा आहे की आत्ता काही निवडणुका संपल्या, पुढं काही चान्स नाही. निवडणुकीचा चान्स तर दर 2 वर्षांना येतो विधान परिषदेचा, राज्यसभेचा 2 वर्षांना येतो, 5 वर्षांना लोकसभा विधानसभा येतात, पुन्हा संधी मिळेल त्यांना. नाही, पण तुमचा निर्णय अंतिम होता की असं आहे काही कोणाचा तरी दबाव होता? पक्षामध्ये मी पार्टीचा अध्यक्ष आहे आणि मी काही नवीन नाही आहे. कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष हा स्वतः निर्णय घेत नाही. निर्णय करण्याची एक आमची प्रक्रिया आहे. राज्य पातळीवर एक टीम आहे, कोर ग्रुप. तो कोर ग्रुप ठरवतो, नावावर चर्चा करतो आणि मग पार्लमेंटरी बोर्डाला आम्ही दिल्लीला पाठवतो आणि दिल्लीला पाठवल्याच्या नंतर अंतिम निर्णय हा पार्लमेंटरी बोर्डाचा असतो. हा कोणा एका माणसाचा निर्णय नसतो. दानवे साहेब, तुम्ही विजयाचा चौकार मारला, 4 वेळा तुम्ही निवडून आलात, पण जालन्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही, त्यावर काय म्हणाल? असं आहे, विलासराव देशमुख 3-4 वेळेस मुख्यमंत्री झालेत. मग काय सगळ्यांचे तिथले प्रश्न सुटले असं होऊ शकत नाही. पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या मतदारसंघातले मुख्यमंत्री होते, म्हणून सगळ्यांचे प्रश्न सुटले असं होऊ शकत नाही. जालना हे शहर मुळातच एक मागासलेलं शहर होतं पूर्वीच्या काळामध्ये. आत्ता मी खासदार झाल्यानंतर ड्राय पोर्ट आणला आहे मी तिथं. आता आम्ही उद्घाटन करतो ड्राय पोर्टचं. खरं म्हणजे पोर्ट हे समुद्राच्या काठावर व्हायचं. आता नवीन कन्सेप्ट आला आहे. नितीनजी गडकरी आमचे नेते आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये आमची बैठक आहे आणि कदाचित आम्ही एप्रिलमध्ये त्याचं उद्घाटन करतो आहे. ड्राय पोर्टचा अर्थ असा की आमच्या शहरामध्ये 100 स्टीलच्या फॅक्टरी आहेत आणि एक ट्रक जर जालन्याहून मुंबईला लोड करायचा असला तर 28,000 रुपये लागतात. पण ड्राय पोर्ट जर केलं 14,000मध्ये तो लोड इथं आमच्या मुंबईला पोहोचू शकतो. वाहतुकीमध्ये जर खर्च वाचला तर इतर ठिकाणच्या स्टील उद्योगामध्ये आम्ही त्या स्पर्धा करू शकतो. आमची जालना, मराठवाड्यातून विदर्भातून सगळे माल त्या ठिकाणी येऊ शकतात कंटेनरना. आता विकास ड्राय पोर्ट ही काय असती कल्पना, काय ती असं आहे संकल्पना? की समुद्राच्या काठावर आपण जो माल आणतो आणि तो बाहेर देशामध्ये पाठवतो, त्याला समुद्रमार्गे तो माल व्हायला जातो. पण ड्राय पोर्ट जर आला तर रेल्वेनं तो माल इथं या पोर्टवर आणला जाईल. वाहतूक कमी पडेल. ट्रकनं वाहनं आणि रेल्वेनं वाहनं याच्यामधला अंतरात भाड्यामध्ये फरक पडतो ना. त्यामुळे जालन्याचा विकास म्हणलं तर केवळ रस्ते तर आम्ही विरोधात असल्यामुळे या सरकारनं सगळे रस्ते केले. आता आम्ही नवीन नॅशनल हायवे केला औरंगाबादपासून जालना आणि जालन्यापासून मलकापूर. नवीन नॅशनल हायवे केला आहे मी आता. ड्राय पोर्ट केला आहे आम्ही आता. पण त्या नॅशनल हायवेची अवस्था काय हे तुम्हालाही माहिती आहे? मला माहिती आहे. नॅशनल हायवे आम्ही आता डिक्लेअर केला आहे, अजून झाला नाही. आहे ना खराब, आम्ही सांगतो ना तुम्हाला. आता आम्ही आमचं सरकार आलंय, आम्ही रस्ते दुरुस्त करू आता. दानवे साहेब, खरं तर बरेच प्रश्न अजून शिल्लक आहेत, पण आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा माझा कट्टा. ब्रेकनंतर माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंशी आज आपण गप्पा मारतोय. पुढचा प्रश्न शरद. दानवे साहेब, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हयात असताना गोपीनाथ मुंडे आणि गडकरींमधला वाद जो होता तो पूर्ण महाराष्ट्राला माहिती होता. आत्ता मुंडे साहेब गेल्यानंतर ही गडकरी आणि मुंडे गटाचा वाद जो आहे तो कार्यकर्त्यांपर्यंत जो आहे तो अजूनही सुरूच आहे. मुंडे आणि गडकरी साहेबांच्या कार्यकर्त्यांमधला वाद जो आहे तो ग्राउंड लेवलला अजूनही सुरूच आहे. गडकरी साहेब मुंडे साहेब गेल्यानंतर परवाच एक शिरूर तालुक्यात बीडमध्ये शिरूर तालुक्यात तुमचे खासदार सुनील गायकवाड यांनी गडकरी साहेबांचा उल्लेख केल्यामुळे कार्यकर्ते, मुंडे समर्थक कार्यकर्ते भडकले आणि तिथे वाद झाला. अशा परिस्थितीत एक प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही कार्यकर्त्यांमधला हा जो संताप आहे, हा वाद आहे, हे गटतटाचं राजकारण आहे, हे थांबवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? हे बघा, मी भारतीय जनता पार्टीमध्ये 37 वर्षापासून काम करतोय. मी आणि मुंडे साहेब एसटीनं प्रवास केलेला आहे, आम्ही रेल्वेनं प्रवास केलेला आहे, आम्ही दोघं मोटरसायकलवर फिरलेलो आहे. मुंडे साहेबाचा स्वभाव मला स्वतःला माहीत होता आणि गडकरी साहेबासोबतसुद्धा मी तेवढेच दिवस राहिलेलो आहे. वाद जो रंगवला गेला तो खऱ्या वादापेक्षा मीडियानं जास्त रंगवला आहे वाद. असे त्यांचे काही संबंध खराब होते असं नाही, पण दुर्दैवानं गोपीनाथरावचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर साहजिकच नेतृत्व आलं आहे ते नितीन गडकरीकडे आलं आहे. पण कार्यकर्त्यांपर्यंतचा जो वाद आहे तो काही गडकरी मुंडेमुळं कुठं वाद होतो असं नाही आहे आणि असा वाद खालपर्यंत नाहीसुद्धा.
काहीतरी कारणानं किरकोळ भांडण होत असतं एखादं, आणि त्या भांडणाचं स्वरूप जर मीडिया मुंडे गडकरीचा वाद म्हणतात, आज मुंडे आमच्यात नाही आहेत. सगळ्या कार्यकर्त्यांवर त्यांनी प्रेम केलेलं आहे आणि आज गडकरीसुद्धा तीच भूमिका घेत आहेत. त्यामुळे जर असं कुठं एखाद्या दुसऱ्या कारणावरून का होत नाही, एखाद्या कार्यकर्त्यामध्ये जर वाद असेल तर माझं पहिलं काम आहे की दोन्ही बाजू ऐकून घेऊन तो वाद मिटवणं हे सगळ्यात पहिलं काम माझं आहे. दानवेजी, एक म्हणजे तुम्ही खरं तर इतकी तुमची मोठी कारकीर्द आहे भाजपमधली आणि ह्या संसदीय निवडणुकीच्या प्रक्रियेमधली सुद्धा, पण मला असं जाणवतं आहे की ज्या प्रमाणामध्ये तुमचं प्रोजेक्शन व्हायला हवं होतं किंवा जे महाराष्ट्राच्या नेत्यांमध्ये जे तुमचं स्थान असायला हवं होतं, तुम्ही मीडियापासून लांब राहिलात म्हणून ते प्रोजेक्शन तसं झालं नाही का? जेव्हा मुंडे आणि गडकरी ॲक्टिव्ह असताना आपोआपच तुम्ही मागं सारलं गेलात म्हणून ते झालं नाही का? तुम्ही मराठवाड्यातले होता म्हणून ते झालं नाही? नेमकं काय झालं की जेव्हा भाजपचं जे काही निर्णय घेण्याची साठीच्या म्हणून ज्या समित्या झाल्या, निर्णयाचे महाराष्ट्राच्या बद्दलचे वाटाघाटी चर्चा शिवसेनेशी असेल ह्याच्याबद्दलचे जेव्हा विषय झाले, त्या कुठेही तुम्ही नव्हतात. म्हणजे खरं तर असं मी ऐकलं की खडसे सुद्धा तुमच्यापेक्षा नंतर भाजपमध्ये आले, तर त्या अर्थानं भाजपमधला एक सगळ्यात सिनियर नेता असं तुमची ओळख महाराष्ट्राला का झाली नाही? असं आहे, कुठल्याही पार्टीमध्ये पहिली फळी, दुसरी फळी, तिसरी फळी असं नेतृत्व असतं. साहजिकच मी मराठवाड्यामध्ये असल्यामुळं प्रमोद महाजन हे पहिल्या फळीतले आमचे नेते होते आमच्या काळातले, नंतर गोपीनाथ मुंडे आणि नंतर मी. तसं तर आम्ही तिघंही सोबतच राजकारण करायचो. प्रमोदजीबरोबर मी खूप प्रवास केलेला आहे, गोपीनाथरावबरोबर तर मी सांगितलं आपल्याला खूप प्रवास केलेला आहे. परंतु ही मंडळी राज्य पातळीवर आणि नंतर देश पातळीवर हे पक्षाचं नेतृत्व करत असल्यामुळं मी आमदार होतो, मी माझा विधानसभा सांभाळला, नंतर मी खासदार झालो, माझा लोकसभा मतदारसंघ सांभाळा, पण त्याही परिस्थिती राज्यामध्ये महामंत्री होतोच, राज्याचा उपाध्यक्ष होतोच, राज्याच्या कोर ग्रुपमध्ये होतोच मी. पण ही इतकी सक्षम मंडळी होती, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला आम्हाला कधीही काही वाटलं नाही. चांगले निर्णय घेत होते, कार्यकर्त्यांना सांभाळतोय म्हणून त्यांच्या ओव्हरटेक करून काय मला नेतृत्व मिळालं पाहिजे होतं असं मला कधी वाटलं नाही. दुर्दैवानं ते आज नाही आहेत आमच्यामध्ये आणि त्याच्यामुळं मी त्यांच्या सेकंड फळीतला असल्यामुळं आज नेतृत्वाची संधी मला मिळालेली आहे. नाही, पण जेव्हा हे नेते गेले त्याच्यानंतर जो कोर ग्रुप म्हणून महाराष्ट्राला भाजपचा माहिती आहे, मग त्याच्यामध्ये पंकजा मुंडे आल्या, विनोद तावडे आले, देवेंद्र फडणवीस आले, तर एकनाथ खडसे आले, तर ह्याच्यामध्ये तुमचं नाव त्यावेळेला का आलं नाही? असं आहे, मी जेव्हा विधानसभेमध्ये होतो तेव्हा राज्य पातळीवर मी जास्त सक्रिय होतो. अर्थातच लोकसभेमध्ये माणूस जर गेला तर दिल्लीत जर रमला तर राज्याच्या राजकारणामध्ये तेवढा सक्रिय नसतो. पण मी कोर ग्रुपमध्ये होतो. 2 कोर ग्रुप आहे आमच्याकडे, एक एक्सटेंडेड कोर ग्रुप आणि एक छोटा कोर ग्रुप. आमचा मतदारसंघ मोठा होता, दिल्लीचे अधिवेशनं 2-2, 3-3 महिने चालतात आणि त्यामुळे मी इथल्या छोट्या कोर ग्रुपमध्ये नव्हतो एवढंच आहे. पण निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला विचारल्याशिवाय आमच्या भागातले निर्णय कधीही ना प्रमोद महाजनना केले, ना गोपीनाथ मुंडेंना केले, ना देवेंद्र फडणवीस करतात. आम्हाला निर्णय करताना आम्हाला विचारात घेतल्याशिवाय कुठलेही निर्णय करत नव्हते. दानवे साहेब, नरेंद्र मोदी हे कठोर प्रशासक म्हणून ओळखले जातात, तर त्यांच्यासोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता आणि तुम्ही तेव्हा काय चॅलेंजेस फेस केले केंद्रात असताना? खरं म्हणजे पत्रकारांनाच हा प्रश्न पडतोय नेहमी की त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तुम्हाला काय अडचणी आहेत. मी तुम्हाला खरं सांगू, ही धास्ती आम्हालाही होती की नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात काम करणं अवघड आहे. कारण त्यांचा गुजरातमध्ये त्यांनी केलेली कामं, देशाच्याबद्दल त्यांनी लोकसभेमध्ये दिलेले आश्वासनं, पण जेव्हा प्रत्यक्षात त्यांच्यासोबत आम्ही काम करायला लागलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की एक प्रधानमंत्री झाल्याबरोबर सारे जे मिनिस्टर ऑफ ग्रुप ऑफ मिनिस्टरच्या बनवले होते त्यांनी, की एखाद्या कोणत्याही खात्याचा निर्णय घ्यायचा असला तर UPAनं ग्रुप ऑफ मिनिस्टरची एक कमिटी करायच्या प्रत्येकाचे ते, आणि सारे निर्णय त्या ग्रुपनं करायचे. पहिलं काम केलं नरेंद्र मोदींना निवडून आल्याच्या नंतर हे ग्रुप ऑफ मिनिस्टर जे बरखास्त करून टाकले आणि प्रत्येक खात्याला सांगितलं तुमच्या खात्याचा निर्णय तुम्ही घ्या.
आणि आम्ही प्रत्येक खात्याचा निर्णय तो मंत्री त्या खात्याचा निर्णय घ्यायला लागला. आणि त्यामुळं असं स्वातंत्र्य प्रत्येक ठिकाणी त्यांनी दिलं. कधी सेक्रेटरीची बैठक बोलवली नाही मागच्या पंतप्रधानांना, मंत्रालयातल्या साऱ्या सेक्रेटरीला त्यांनी बोलवलं. स्वतंत्ररित्या प्रत्येक राज्यातल्या खासदाराची बैठक कधी प्रधानमंत्र्यांना बोलवली नाही, अडचणी विचारून घेतल्या नाही, आमच्या साऱ्या खासदाराची बैठक त्यांनी बोलवली. आणि शिवाय कॅबिनेटच्या मिटिंगला कॅबिनेट मंत्री असतात, पण दर महिन्याला कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांनासुद्धा ते एकत्र बोलवतात. आणि त्यामुळे साहजिकच सन्मान देतो, चर्चा होती, ऐकून घेतलं जातं आणि प्रश्न सोडवण्यासाठी ते सोपं होतं. नरेंद्र मोदीच्या सोबत मी 8 महिने काम केलं. माझं मत आहे की इतका पारदर्शक, सांभाळून घेणारा आणि जिथं अडचण आली तिथं समजून सांगणारा प्रधानमंत्री गेल्या 20 वर्षात मी नाही पाहिला. दानवे साहेब, आपण स्वतः वाडाचे शेतकरी आहात, आपला साखर कारखाना सुद्धा आहे. गेल्या काही महिन्यातला किंवा वर्षातला मराठवाड्याचा विचार केला तर दुष्काळामुळे सर्वाधिक आत्महत्यांचं प्रमाण हे मराठवाड्यात आहे. सध्या FRPचा मुद्दा खूप गाजतोय, आपण त्या शिष्टमंडळात सुद्धा होतात. FRPच्या माध्यमातून जर का शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळणार असेल तर सरकार तो पैसा देणार आहे का काय? हे बघा, FRP कोणत्याही कारखान्याला चुकणार नाही आणि सरकारने ठरवून दिलेली ती हमी किंमत आहे. आज स्थिती अशी साखरेची की माझ्याकडेच ते डिपार्टमेंट आहे, 70 लाख मेट्रिक टन साखर जुनी आपल्याजवळ आहे. 250 लाख मेट्रिक टन साखर आता उत्पादित होते. अशी 320 लाख मेट्रिक टन साखर आपल्याजवळ राहणार आहे. आपलं कन्झम्पशन आहे 240 लाख मेट्रिक टन पर इयर. 240 लाख कन्झम्पशन जर धरलं तर 70-80 लाख मेट्रिक टन पुन्हा पुढच्या वर्षीसाठी आपल्याला स्टॉक शिल्लक राहणार आहे. आणि आपल्याकडे स्टॉक शिल्लक आहे असं नाही तर जागतिक स्तरावर साखरेचं उत्पादन जास्त झालेलं आहे. आता मी माझ्या खात्याची सही करून पाठवलं आहे की साखर बाहेर पाठवली पाहिजे आणि पर टन 4,000 रुपये त्याला एक्सपोर्ट सबसिडी दिली पाहिजे. आम्ही सबसिडी द्यायसाठी शिफारस केली, सरकार बाहेर पाठवलं सबसिडी देणार आहे. 17 लाख मेट्रिक टन साखर आम्ही बाहेर पाठवणार आहे. 1 महिन्याचं कन्झम्पशन आहे आपलं साखराचं पर मंथ 20 लाख मेट्रिक टन, तरीही आपल्याला साखर शिल्लक राहते. भाव पडलेले आहेत आणि त्याच्यामुळं अडचणी आहेत. पण केंद्र सरकारकडं आमचं जे डेलिगेशन गेलं होतं, आत्ता आमचे अर्थमंत्री जेटलीजी बाहेर देशात गेले, आल्या त्याचा निर्णय होणार आहे. केंद्र मदत करणार आहे, राज्यसुद्धा मदत करणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही शेतकऱ्याला FRP प्रमाणे किंमत देणार आहे ऊसाची. रावसाहेब, खरं तर तुम्ही कुठल्या गटातटाचे नसाल किंवा तुम्ही मानत नसाल तसं, पण असं समजलं जातं की गोपीनाथ मुंडे केंद्रात गेले, मंत्री झाले, त्यांनी त्यांच्यासोबत तुमच्या नावावर पण मोहर, तुम्हाला पण ते सोबत घेऊन गेले. मुंडे गेले, तुमचं मंत्रिपदही गेलं असं मानायचं? असं आहे, आता हाच प्रश्न बार फिरून तुम्ही मला विचारताय. मी आलोय, माझ्या खुशीनं आलोय. मुंडे गेले, बिचारे गेले, त्याने काय ते गेले म्हणून मी सोडायला नाही पाहिजे होतं असं काही नाही आहे. माझ्यानंतर कोणीतरी चांगलं काम करीन तिथं. परंतु राज्यामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या की माझ्यापेक्षा ज्येष्ठ नेते काही केंद्रामध्ये मंत्री झालेत, माझ्याबरोबरचे राज्यात मंत्री झालेत. पक्षाचं काम करायला कोणीतरी तयार व्हायला पाहिजे की नाही हो? का ज्येष्ठ नेता पक्षाचं काम करायला नको? प्रत्येकजण म्हणून मी मंत्रिमंडळात जाईल, मी मंत्री राहीन. आणि मी तर सांगितलं तुम्हाला की कोणत्याही नेत्याची अंतिम इच्छा आहे मी मंत्री व्हावं. मी तर मंत्री झालो, झालेला मंत्री मी परत येतो. तुम्ही तर म्हणलं पाहिजे की तुमच्यासारखा माणूस कोण नाही, पण तुम्ही म्हणतच नाही. त्याच्याबद्दल कौतुक आहेच आहे, पण तुम्ही ते किती स्वतःच्या मनानं आनंदाने आला? मी मनानं आलो, मी 3दा सांगतो, मला मनानं आलो. मला नरेंद्रभाईंनी बोलून घेतलं, 40 मिनिटं मला समोर बसवलंय. वसंत भागवतापासूनचा सारा महाराष्ट्र माझ्यापुढे उभा केला. अमित भाई शहानी बोलून घेतलं आणि त्यांनी मला सूचना केल्यात की तुमच्या मनावर आहे जायचं की नाही जायचं. मी सांगितलं मला पाठवा. आज पक्षाला जर गरज वाटलं तर मी महाराष्ट्रात जायला तयार आहे. मी खुशीना, कुठल्याही दडपणाखाली नाही, माझ्या मनावर मी अत्यंत मोकळेपणानं महाराष्ट्रात काम करीन, तुम्हाला सांगतो मी. आत्ता तुमच्यासमोरची जी काही आव्हानं आहेत ते बेसिकली तुम्हाला काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला घाबरण्यापेक्षा घरचीच आव्हानं जास्त आहेत असं एक चित्र आहे. नाराज असलेले खडसे असतील मुख्यमंत्री पदावरनं, तुमचा मित्रपक्ष असेल स्वाभिमानीसारखा, किंवा शिवसेना असेल जी माहिती नाही किती दिवस आणखी तुमच्यासोबत टिकून घेईल, जुळवून घेईल. BMCची, मुंबई महानगरपालिकेची त्यांची तयारी पण कदाचित जोरात चाललेली तुम्हाला माहिती असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही नेमके कशी पावलं उचलणार? आमची पण BMCची तयारी चांगली चालू आहे, नवी मुंबईची तयारी चालू आहे, संभाजीनगर महापालिकेची निवडणुकीची तयारी चालू आहे.
आम्ही आखरी वेगळे पक्ष आहेत ना हो. आम्ही आमच्या पक्ष वाढवणार, ते त्यांचा पक्ष वाढवणार. आमची युती निवडणुकीपुरती आहे. निवडणूक संपली आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो. आणि त्यामुळे आम्ही ह्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीत पहिला प्रयत्न करणार आहे की आमची युती असली पाहिजे. पण या उपरही युती झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढणार आहे. स्थानिक जे युनिट आहे आमचं त्याला आम्ही परवानगी देणार आहे. आता ठाणे महापालिकेची पालघरची निवडणूक आहे. ठाण्यावर बहिष्कार टाकला, पालघरमध्ये आमची युती नाही आहे. आता स्थानिक पातळीवर ठरल्या गेलं की आम्हाला युत्या करायच्या नाही, त्यांनी नाही केली. पुढच्याही निवडणुकीमध्ये जर स्थानिक पातळीवर मुंबई लेवलला, मुंबईच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष बसतील, चर्चा करतील, आम्ही बसून नेतृत्व सगळे बसतील एकत्र, युती होत असली तर युती करू आणि होत नसली तर स्वतंत्र लढू. त्या निर्णयावरनं कुठेतरी पुन्हा इकडे पण फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? कुठलाही फरक पडत नाही. सरकार नीट 5 वर्षे चालल, हे सरकारने दिला मॅन्डेट आहे. भारतीय जनता पार्टी हा नंबर 1चा पक्ष ठरला आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळं पुढच्या काळात सुद्धा आम्ही पक्षाची वाढ करणार आहे. त्याच्यासाठीच आम्ही 1 कोटी सदस्य बनवतोय महाराष्ट्रामध्ये. आता आम्ही जरी युती झाली तर चांगलं, नाही झाली तरी आमच्या दोन्ही पक्षामध्ये किंवा आमच्या NDAमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही. पण एकूण आता जे तुम्ही पुढच्या ज्या काही इलेक्शन्स येऊ घातल्यात, युती झालं तर चांगलं, नाही झालं तर तुमचा मुख्य स्पर्धक, तुमची लढाई असणार आहे कोणाशी? काँग्रेसशी, शिवसेनेशी, राष्ट्रवादीशी? आमचा मुख्य स्पर्धक आहे काँग्रेस आणि आता तर संपलेलं दिसत आहेत ना ते. आता तर तुमची मुख्य स्पर्धा तर 2 नंबरचा पक्ष शिवसेना आहे. नाही, शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे. आमची स्पर्धा काँग्रेसशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसशीच आहे. आमचा मित्र पक्ष आहे शिवसेना. आणि निवडणुकीमध्ये युती नाही झाली तर पुन्हा आम्ही लढू. मित्र पक्षच आहे. नाही, मित्र पक्ष म्हणजे त्या निवडणुकीमध्ये युती होईल का नाही होईल का, निवडणूक कोणती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. जिल्हा परिषद महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जर युती झाली नाही तर काय आमचं मित्रत्व तुटणार थोडं आहे? प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे यांनी घडवून आणलेली युती आहे. पण ती तोडली ना. तोडली, त्यांनी घडवली आणि यांनी तोडली ना. हे बघा, 25-30 वर्ष भाऊ बी एकत्र राहत नाही हो, आणि आम्ही टिकलो. कौतुक केलं पाहिजे तुम्ही लोकांनी आमचं. नाही, तुमचं कौतुक, तुम्ही परत एकत्र आलात त्याचं कौतुक आहे, पण मधल्या काळामध्ये तोडली ना. बाळासाहेब आणि प्रमोद महाजनांनी केलेली युती तोडली. आम्ही युती तोडली, त्याचं दुःख त्यांना बी आहे, त्याचं दुःख आम्हालाही आहे. तुमचा फायदा झाला, तुम्हाला कशाला दुःख व्हायला? तुम्ही तर नंबर 1चा पक्ष झाला. नाही, आमचा फायदा झाला तर आम्ही आनंदी आहे. मग दुःखी आहात का आनंदी आहे? आनंदी आहे. आम्हाला नंबर 1चा पक्ष मिळाला. आम्हाला तुम्ही आता म्हणालात की दुःखही आहे तुम्हाला. नाही, दुःख युती तुटल्याचं होतं, पण जेव्हा तुटल्याच्या नंतर लढलो आणि जिंकलो त्याचा आनंद आहे आम्हाला. आमचा मुख्यमंत्री बनला. आम्ही नंबर 4चा पक्ष होता महाराष्ट्रात, आम्ही नंबर 1वर आलो. ही तर लोकांची कला आहे लोकशाहीमध्ये. दानवे साहेब, गेल्या 15 वर्षामध्ये आघाडी सरकारच्या काळामध्ये आम्ही बघितलेलं आहे की मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष या दोघांचे संबंध नेहमी म्हणजे वादाचे असतात किंवा त्यांच्या संबंधातून मीडियाला बरंचसं खाद्य मिळतं. तर ही परंपरा आता चालू राहणार आहे पुढं? मुख्यमंत्र्यांसोबतचे तुमचे संबंध नेमके मीडिया काय प्रश्न विचारतो आणि आमच्या तोंडून काय काढतो याच्यावरती आमचे संबंध चांगले आणि खराब बरंच अवलंबून असतं. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि मी प्रदेश अध्यक्ष आहे. आम्ही दोघं एका विचाराचे आहेत. देवेंद्र फडणवीसचे म्हणणं आहे की तुम्ही काय आम्हाला बातम्या देणार नाही? बातम्या मिळतील तुम्हाला, काढसान तुम्ही बातम्या, नाही असं नाही. पण देवेंद्र फडणवीसचे वडील गंगाधरराव फडणवीस यांच्यासोबत मी काम केलेलं आहे आणि आत्ता देवेंद्रबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली पुन्हा. मी तुम्हाला सांगतो की आमच्यामध्ये दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही. आत्ता परवा विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यात, त्यामध्ये आम्ही एकत्र बसून निर्णय केला. राज्यातला प्रत्येक निर्णय जो असेल, पक्षाचा असो का सरकारचा असो, तो आम्ही एकत्र बसून करू पक्षाच्या लेवलला. त्यामुळे वाद व्हायचं काही कारणच नाही. पण तुम्ही आत्ता जसे प्रश्न मला विचारत होते तसे प्रश्न उलटे पालटे विचारून तुम्हाला काही सापडतं ही कोशिश करसाल तुम्ही पुढच्या काळात बी. पण मला असं वाटतं की आमच्या बाजूने असं काही होणार नाही. तुमच्या प्रदेशाध्यक्षपदीच्या निवडीचं विश्लेषण करताना अनेक जण त्याला जातीय अँगलमधून पण बघतात आणि जेव्हा तुमचं एकमेव मंत्रिपद होतं केंद्रात तेव्हा पण एकच दानवे आणि बाकी सगळे ... तर असं एक हे होतं. तर ते याचमुळं तुम्हाला ते मिळालेलं आहे का? किंवा हे बघा, जातीपातीचं राजकारण करणारा कार्यकर्ता मी नाही आहे. आणि असा कार्यकर्ता जर असता तर तुम्ही माझ्या ज्या मतदारसंघामध्ये जाऊन बघा. मी पंचायत समितीचा जो मेंबर केला आहे तो मराठा माणसाच्या विरुद्ध मुसलमान निवडून आणला आहे पंचायत समितीला. त्याच्यानंतर मराठा माणसाच्या विरुद्ध मी मारवाडी निवडून आणला आहे, मदन शेठ कुलवाल नावाचा कार्यकर्ता. मी धनगर समाजाचे निवडून आणले. मी पंचायत समितीचा सभापती ब्राह्मण समाजाचा केला आहे. हा रिझर्वेशन नाही आहे ब्राह्मण.
मी साऱ्या जाती धर्माला मानणारा माणूस आहे. माझ्या मतदारसंघात 18 पगड जातीचे लोक आहेत. सतत निवडून येतोय मी. नाही, पण प्रश्न असा आहे की तुमच्याबद्दलचा नाहीये. प्रश्न असा आहे की पक्षानं असा विचार करून तुम्हाला पाठवलं का, नाही असं नाही, आहे. असा विचार पक्षानं केलेला नाही. काय माझ्या एवढ्या वर्षाच्या पक्ष सेवेचं हे बक्षीस देता होय मला तुम्ही? मी एवढे वर्ष पक्षाचं काम केलं, काय मला तुम्ही पाटील म्हणून अध्यक्ष केलं असं म्हणायचं का तुम्हाला? पक्षाची सेवा केली कुणीकडं? एवढं वर्ष राजकारणात ते नाही विचारत तुम्ही मला. तुम्ही मराठा आहे म्हणून तुम्हाला प्रदेश अध्यक्ष केलं असं म्हणता मला तुम्ही. असं नाही आहे. आमच्या पक्षामध्ये मुळात हे पाहिलं जात नाही आहे. आणि आखरी शेवटी सोशल इंजिनिअरिंग सगळेच करतात. ते निवडणुकीत करतात. पक्षाध्यक्ष नेमताना नाही करते, निवडणुकीत करतात. दानवे साहेब, अजून बऱ्याच गप्पा आपल्या बाकी आहेत, पण पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण रावसाहेब दानवेंशी गप्पा मारतोय. पुढचा प्रश्न पंकज विचारतोय. दानवे साहेब, आपण आता सत्तेत आहात, राज्यातही आहात, केंद्रातही आहात, परंतु अजूनही 2 महिने झाले दुष्काळग्रस्तांना मदत मिळालेली नाही आहे. ज्यावेळी आघाडीचं सरकार होतं राज्यात आणि केंद्रात UPAचं सरकार होतं, त्यावेळी आपण धारेवर धरत होता दोन्ही सरकारला. परंतु आता दोन्ही ठिकाणी तुमची अनुकूल परिस्थिती आहे, दोन्ही ठिकाणी तुमचंच सरकार आहे, तरीही एवढा उशीर का लागतोय दुष्काळग्रस्तांना मदत मिळण्यासाठी? तुम्हाला कोणा सांगितलं मदत नाही मिळाली म्हणून? 2 टप्प्यात मदत देतोय आम्ही. राज्य सरकारचा जो पहिला टप्पा आहे त्याचे बँकेमध्ये पैसे गेलेत आणि केंद्राचं पथक महाराष्ट्रात येऊन गेलं, नुकसानीचा अंदाज घेतला आणि आकडेवारी केंद्राला आम्ही कळवली. आता असं आहे, तपासणी करून कितपत त्यांना अंधारात नाही तपासलं. आणि राज्याचा अहवाल गेल्यानंतर म्हणजे राज्याच्या अधिकाऱ्यांवरती विश्वास नव्हता का की केंद्रातून पथक आलं? असं नाही आहे. मदत जर केंद्राची घ्यायची असेल तर पथक केंद्रातलंच येईल ना. आणि आतापर्यंतची प्रथा काय? जेव्हा जेव्हा केंद्रातली मदत घेतली तेव्हा केंद्रातलंच पथक आलं. काय आमच्याच राज्यात आलं असं नाही. प्रथा ठीक आहे, पण प्रथा कितपत पाळायची ना? प्रथा नाही आहे. जर का आपण अरे ज्याला पैसे द्यायचे तो ज्याला पैसे द्यायचे, सेन्सिटिव्हिटी आपण पाहिली तर राज्यातही तुमचं सरकार आहे, तर केंद्रातून कुठेतरी तुमच्यावर विश्वास दाखवायला पाहिजे होता. की ते येऊन गेल्यानंतर 1.5 महिने मदत मिळाली नाही, त्याच्यामुळं इतका उशीर जो लागलेला आहे त्याच्याबद्दल प्रश्न आहेत लोकांच्या मनामध्ये. तर इतका उशीर का लागला? जेव्हा कर्नाटक आणि बाकीच्या राज्यांच्या बद्दलचे निर्णय झाले त्याच्याबरोबर महाराष्ट्राचा निर्णय का नाही झाला, असा एक प्रश्न आहे. असं आहे की केंद्राच्या पैशाची आम्ही वाट पाहिली असं नाही आहे. राज्यानं तातडीनं मदत आपल्या तिजोरीतून जेवढी करता येईल शक्य तेवढी केली. आणि आत्ता केंद्राचं जे पथक गेलं, तुम्ही मला असं म्हणता की केंद्राची लोक यायची गरज काय आहे? तर केंद्रातून पैसे घेण्यासाठी जी सगळी प्रोसिजर आहे ती तर पूर्ण करावं लागणार आहे. आम्ही केंद्राला पैसे मागितलेले आहेत आणि केंद्रातून सुद्धा मदत मिळेल. दुसऱ्या टप्प्यात आम्ही ती मदत वाटणार आहे. संदीप रावसाहेब, तुम्ही जुने जाणते भाजपचे नेते आहात, 3 दशकापासून राजकारण करत आहात. अगदी पंतप्रधान मोदींनी किंवा अमितभाई शहांनी तुमच्या अध्यक्षांनी तुम्हाला बोलावून पर्याय दिले तुमच्यासमोर आणि मग तुम्ही निवडलं. मला खात्री तुम्हाला नक्की माहिती आहे की आत्ता तुमची जी जागा रिकामी झाली आहे केंद्रामध्ये मंत्रिपद, त्याच्या जागी मराठवाड्याचाच नेताचे वर्णी लागणार आहे? या प्रश्नाचं उत्तर तर केवळ नरेंद्रभाई मोदी देऊ शकतात. तुमच्यासारख्या सिनियर माणसाला पण नाही माहिती. असं आहे, हा अधिकार त्यांचा आहे की मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं. माझ्या बोलल्यावर मंत्रिमंडळात माणूस जाणार नाही. हा प्रधानमंत्र्याचा स्वतःचा अधिकार आहे. आणि त्यामुळं माझ्या जागेवर कोण येईल हे फक्त तेच ठरवू शकतील त्यावेळेस जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. नाही, पण प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्हाला महाराष्ट्रातनं जर कोणी घ्यायचं असेल तर विचारणा होईल. तर त्यावेळेला तुमचा कौल, मनाची इच्छा स्वाभाविकपणानं मराठवाड्याचाच कोणीतरी तुमची जागा घ्यावी अशी असेल. माझा कौल नक्कीच पार्टीचा कार्यकर्ता व्हावा. काय पार्टीचा कार्यकर्ता होणार ना? पुढं तर ऐका ना, माझं ऐकाल तर पुढचं कळलं. तुमच्या मनामध्ये असं असेल की रामदास आठवलेंना तुमची जागा मिळावी, तर फक्त असं आहे की पार्टीचा कार्यकर्ता नाही झाला तरी चालतो, तशी तुमची इच्छा आहे का? रामदास आठवलेला मंत्री व्हायचं आहे केंद्रामध्ये, पण ते माझ्या जागी नाही होणार. मी तुम्हाला पूर्ण वाक्य होदेल नाही तुम्ही माझं. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझ्या जागी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता होणार. म्हणजेच ते आलं जे तुम्ही म्हणला ते. त्यामुळं जेव्हा मंत्रिमंडळाची वाढ होईल
तेव्हाच तो निर्णय होईल आणि तेव्हाच आम्हाला सुद्धा विचारल्या जाईल. ही प्रथाच आहे की ज्या राज्यातला मंत्री करायचा असला त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्याला, प्रदेशाध्यक्षाला आणि जे काही जुने ज्येष्ठ नेते त्यांना विचारलं जातं, त्या पद्धतीप्रमाणे मलाही विचारलं जाईल. आणि जेव्हा विचारलं जाईल तेव्हा मात्र काय कॅटेगरी मंत्रिमंडळाची, मराठवाड्यातला पाहिजे का विदर्भातला पाहिजे, असा तो विचार होईल. तेव्हा तो निर्णय देऊ. आज तसा काही विचार केला नाही मी कोणता द्यायचा. पार्टीमध्ये आता कोण कोण सिनियर लीडर्स आहेत जे असे तुमची जागा घेऊ शकतील? नाही, पार्टीमध्ये आता 2-2, 3-3 टर्म निवडून आले आहेत. मी जरी 4 टर्म खासदारकी म्हणून निवडून आलो तर 4 टर्मवाले कोणी नाही आहे, पण 4 नंतर 3 वाले आहेत, 2 वाले आहेत, नवीनही काही चांगले आहेत. जसं आता आम्ही सुरेश प्रभूला बोलून मंत्री केलं आहे. पक्षाला गरज वाटली की सक्षम माणूस पाहिजे, असंही होऊ शकतं. पण असं आहे, तुम्हाला असं वाटत नाही का असं करण्यामुळं पक्षामध्ये जे निवडून आले 3-3 टर्म, 2-2 टर्म, 4-4 टर्म, ते सक्षम नाहीत असं त्याच्यात एक मेसेज जात नाही का? मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की ज्याला तिकीट दिलं तो फार सक्षम असतो किंवा ज्याला मंत्री केलं तो फार सक्षम असतो आणि दुसरा सक्षम नसतो, असं नाही आहे. पक्षाला एक निर्णय करावा लागतात आणि निर्णय प्रक्रिया आहे. ज्याला घेतलं तो काम करतो, ज्याला नाही घेतल्याला केव्हा तरी संधी उपलब्ध होती. सक्षम सगळेच असतात. नाही, पण असं बाहेरून जे आपल्या पक्षामध्ये नाहीत अशांना घेऊन मंत्री करण्यामुळं जे पक्षामध्ये आयुष्यभर आपल्या हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलंय अशी माणसं मात्र सतरंजाच उचलत राहतात आणि बाहेरचे येऊन मंत्री होतात. तर हे कुठंतरी सच्च्या कार्यकर्त्याला दुखावणार आहे असं वाटत नाही तुम्हाला? हे काही नवीन घडलं नाही आहे या देशात. कार्यकर्त्यांनी सवय करून घेतली या पाहिजे. देशात, या राज्यात असे प्रकार अनेक वेळेस झाले. नवीनला संधी द्यावं लागती. पक्ष तसा मोठा होत नाही. पक्षात तर माणसं घ्यावंच लागतील तुम्हाला. काय काँग्रेसनं घेतले नाही का, राष्ट्रवादीने घेतले नाही का, शिवसेनेनं घेतले नाही का आणि भाजपनंच घेतलेत का? माणसं घेतल्याशिवाय पक्ष मोठा कसा होईल? जनाधार ज्या माणसाला आहे त्याला घ्यावं लागेल आणि पक्ष वाढवावा लागेल. आता काय गणेश नाईकांना पण घेताय तुम्ही त्यासाठी? असा काही माझ्यापर्यंत अजून विषय आला नाही. पण असं गळ टाकणं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये? मी पेपरला वाचलंय. महाराष्ट्रामध्ये बाकी ठिकाणी पण असं सुरू आहे गळ टाकणं? नाही, गळ टाकायची गरज नाही भाजपला सध्या. आपोआपच मासे येऊन टोपलीत आपोआपच मासे येत आहेत. टोपलीतून पडतायत. टोपलीतून उड्या मारतायत आणि आमच्यात येऊन पडतायत. दानवे साहेब, तुम्ही मराठवाड्याचे आहात. नगर नाशिक विरुद्ध मराठवाडा प्रत्येक वेळेस तो नगर नाशिक विरुद्ध मराठवाडा हा पाणी प्रश्न कायम पेटतो. दरवर्षी याच्यावरून भांडणं होतात. नगरचे नेते नगरची बाजू घेतात, नाशिकचे नेते नाशिकची बाजू घेतात, मराठवाडीची बाजू घेतात. यावर कोर्टात जावं लागतं आपल्याला. याच्यावर ठोस उपाय नाही निघू शकत काही? असं आहे, ठोस उपाय निघू शकतो. खरं म्हणजे अशा तरतुदी नियमात सुद्धा आहे, पण ज्याच्या हातीकाठी त्याची म्हैस. सरकार त्यांचं होतं, त्याच्यामुळं मंत्रिमंडळात ते होते, तेव्हा त्यांनी दाबून धरलं आहे आमचं पाणी मराठवाड्याचं. आणि आता तो अधिकार हातात आहे. आता तो अधिकार त्यांच्याकडे नाही आहे. जे नियमाप्रमाणे पाणी वाटपाचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे आता पाणी वाटप होईल. इथे नियम डावललेत त्यांनी. आता दोन्ही भाजपचेच आहेत. मंत्री पण म्हणजे इकडे भाजपचे आणि नगरचे पण भाजपचे आमदारच आता विरोध करतायत. असं आहे, कोणी आमदारावर खासदारावर किंवा मुख्यमंत्र्यावर हा विषय अवलंबून नसतो. पाणी वाटप समितीने जो काही निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणेच आता पाणी वाटप होईल. यावर्षी बघा तुम्ही काय होतं. दानवे साहेब, मगाशी तुम्ही मोदींच्या सोबत काम करण्याचा अनुभव सांगितला, पण आता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा गेल्या 4 निवडणुकांमध्ये आम्ही बघितलं की त्यांची कार्यशैली पण वेगळी आणि बरीच चर्चेची राहिलेली आहे. तर त्यांच्यासोबतचा काम करण्याचा अनुभव काय आहे त्यांची? मला तर फार चांगला अनुभव आहे. ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि मी प्रदेशाचे अध्यक्ष झालो. कालपासून त्यांच्यासोबत होतो. आत्ता त्यांना विमानतळावर सोडून तुमच्याकडे आलो सरळ. अत्यंत चांगले माणसं आहेत. निर्णय करताना मात्र ठोस निर्णय असतात आणि त्यांच्याबद्दल काम करणं त्यांच्यासोबतचं जे म्हणताना बघा ना, हरियाणाच्या निवडणुकीचं काय झालं आहे, महाराष्ट्राच्या निवडणुकीचं काय झालं आहे, जम्मू काश्मीरच्या निवडणुकीचं काय झालं आहे, झारखंडच्या निवडणुकीचं काय झालं आहे. अहो, ते अध्यक्ष झाल्याच्यानंतर पक्षाला उभारी मिळते, माणसं निवडून येतात आणि जो माणूस पक्षाला यश मिळवून देतो तो माणूस सगळ्यात चांगला असतो ना. पण आता निवडणूक झाल्यानंतर तुम्ही अध्यक्ष आहात, नाहीतर तुमचं काम करणं आणखीन दमछाक झाली असती तुमची त्यांच्यासोबत काम करताना. असं नाही आहे. चांगल्या मास्तरच्या हाताखाली तयार झालेला विद्यार्थी हा चांगला मास्तर होऊ शकतो उद्याचा. त्यामुळे मी आज त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, मी सुद्धा एक चांगला होऊ शकतो. बरं, एक छोटा प्रश्न. तुमच्या लोकसभा वेबसाईटवरचं तुमचं जे प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक इंटरेस्टमध्ये कबड्डी आणि स्पोर्ट्स असं म्हटलेलं आहे. तर ते हे काय आहे, काय म्हणलंय?
कबड्डी तुम्हाला कबड्डी माहित नाही का? तुमच्या त्या आवडींबद्दल काय आहे सांगा. अहो आमच्या काळामध्ये नव्हते क्रिकेट. आमच्या काळामध्ये तुम्ही बॅटिंगच करताना ऐका दिसताय ना, फोटोमध्ये ऐका ना, आमच्या काळामध्ये नव्हते क्रिकेट. आमचे खेळ होते कबड्डी, खो खो, चिल्ली, हे अशा प्रकारचे खेळ होते आमच्या काळामध्ये. आणि त्या खेळामध्ये आम्ही एक्सपर्ट होतो. आत्ता जे हातात बॅट घेऊन मी खेळतोय ना, ही राजकारणाची बॅट आहे. चला खासदाराच्या हातानं उद्घाटन करू, मंत्र्याच्या हातानं करू, आमदाराच्या हातानं करू, हे तर आम्हाला करावं लागतं. बरं, तो जो मगाशी प्रशांतनं प्रश्न विचारला होता अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या बद्दलचा, तुम्ही खरं तर प्रमोद महाजन, लालकृष्ण अडवाणी, आणखीन बऱ्याच मुरली मनोहर जोशी असे खूप वेगवेगळे अध्यक्ष तुम्ही बघितलेत. प्रमोद महाजनांच्या बरोबर तुम्ही खूप जवळून काम केलं. तुम्हाला असं काय दोन नेत्यांमध्ये फरक जाणवतो की प्रमोदजी असताना किंवा मुंडेजी असताना जे झालं नव्हतं असं काहीतरी हे जे आताचं नेतृत्व आहे त्या काळात घडलेलं आहे? नेत्यांमध्ये ह्या दोन, म्हणजे जर फरक करायचा म्हटला किंवा वैशिष्ट्य म्हटले, म्हणजे उणं दुणं काढण्यापेक्षा दोघांची वैशिष्ट्य काय होती? प्रमोदजींबरोबर प्रमोदजी आणि अमित शहा, तर त्यांचे प्लस पॉईंट्स काय होते, ह्यांचे प्लस पॉईंट्स काय आहेत? कशाच्या जोरावर अमित शहांना हे यश मिळते, नरेंद्र मोदींना हे यश मिळते? असं आहे, राजकारणामध्ये त्या त्या काळावर अवलंबून असतं. एक काळ असा होता की भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार निवडून आले होते. जनता पार्टीतून भारतीय जनता पार्टी जेव्हा वेगळी झाली तेव्हा आमचा नारा होता की पंतप्रधान की अगली बारी अटल बिहारी अटल बिहारी. हे 2 खासदार होते आमचे. पण लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर आमच्या देशात 2 खासदार निवडून आले. आणि मग आमच्या विरोधकांनी नारा काय दिला? देशात राज्य करणार कोण? ज्यांचे खासदार दिल्लीत 2. अरे 2 खासदार निवडून आले, त्या 2 पासून 162 पर्यंत गोपीनाथरावजी, प्रमोदजी आणि अटलजी अडवाणीच्याच काळात आम्ही तिथपर्यंत भरारी मारलेली आहे. म्हणजे त्यांच्या काळात त्यांनी सुद्धा जे काम केलं ते चांगलं काम केलं. पण आता नवीन टीम आली, नवीन फळी आली. तुम्हाला आता तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, आत्ताच्याही नेत्यांबरोबर तुम्ही काम करता आहात. मुळामध्ये असा फरक काही झाल्याचं तुम्हाला जाणवतंय का? का एकूणच माहोल बदललाय त्याचा फायदा भाजपला मिळतोय का यांच्याकडे असं काहीतरी की ज्याच्यामुळे माहोल बदलला? हे बघा, माहोल बदलाचं एकच कारण आहे की ज्या युपीएनं 10 वर्ष सरकार चालवलं आणि जे घोटाळे केले त्याची रिॲक्शन लोकांनी दिली आणि त्याच्यामधून आम्ही काहीतरी चांगलं करून दाखवू शकतो या नजरेतून लोकांनी नरेंद्र मोदीकडे बघितलेलं आहे. हे काँग्रेस यांनी 10 वर्ष अत्यंत निर्दयीपणानं लोकांशी वागलेलं आहे. आणि शिवाय त्याला नेतृत्वाचे सुद्धा गुण असावं लागतात. ते नरेंद्र मोदीमध्ये होते आणि त्यामुळे ते देशाचे प्रधानमंत्री बनले. 30 वर्षानंतर पहिल्यांदा एका पक्षाला सत्ता मिळाली, ती भारतीय जनता पार्टीला मिळाली. आता नंतर विधानसभेच्या निवडणुका होऊ राहिल्यात. विधानसभेच्या निवडणुकीत जागा थोड्याफार मागं पुढं होऊ शकतात कारण अनेक प्लेयर असतात राज्याच्या निवडणुकीमध्ये. पण त्या काळात प्रमोदजींना, गोपीनाथरावांनी किंवा अटलजींना, अडवाणींनी जे केलं ते त्या काळाच्यासाठी अत्यंत चांगलं काम केलं. 2 पासून आमची 162 पर्यंत संख्या गेली होती. आणि आता नरेंद्रभाई मोदी करतात किंवा अमित शहाजी करतात. हे जे तुम्ही म्हणताय याचा दुसऱ्या पद्धतीनं जर त्याचा अर्थ लावायचा म्हटला तर असा अर्थ निघतो की 10 वर्षामध्ये जो वाईट कारभार युपीएनं केला त्याच्यामुळं भाजपला एवढं यश मिळालं. त्यामुळे मोदी नसते आणि समजा आता प्रमोद महाजन हयात असते आणि ते जर नेतृत्व करत असते तरी सुद्धा अशाच जागा मिळाल्या असते. किंवा समजा नरेंद्र मोदींच्या ऐवजी शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री, त्यांना जर प्रोजेक्ट केला असतं तरी सुद्धा असंच यश मिळालं असतं. कारण जे यश मिळालं ती रिॲक्शन म्हणून हे यश मिळालं. असं आहे, चेहरा सुद्धा असावा लागतो राजकारणामध्ये, एक बॉडी लँग्वेज सुद्धा असावं लागते राजकारणामध्ये. काय मी 4 वेळेस खासदार आणि 2 वेळेस आमदार, गावचा सरपंच आणि सभापती आहे, तर याचा अर्थ काय माझ्या मतदारसंघात माझ्यापेक्षा हुशार माणसं नाही का कोणी? माझ्यापेक्षा शिकलेले नाही का कोणी? मी शेतकरी बाकी शेतकरी नाही आहेत का? राजकारणामध्ये जे गुण असावं लागतात लोक त्याच्याकडे पाहतात. राजकारणामध्ये लोक सगळ्यात महत्त्वाचा गुण कोणता? राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा गुण असावा लागतो की जनतेच्या आशा अपेक्षा हा माणूस पूर्ण करू शकतो अशी भावना जनतेमध्ये निर्माण व्हावी लागते. आणि तीच भावना नरेंद्र मोदीबद्दल लोकांमध्ये निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच त्यांनी नेतृत्व. पण ती निर्माण कशात न करता येते? त्याला ती निर्माण करण्यासाठी काय करायला लागतं? गुणच असावं लागतात. ते गुण नरेंद्रभाई मोदीमध्ये आहेत. त्याचा रावसाहेब, मराठवाड्यामध्ये असेल कदाचित, पण काही शब्द फार प्रचलित आणि प्रसिद्ध आहेत, राजकारण्यांशी जोडलेले आहेत. मग बीडमध्ये ते मुंडेंची जादूची कांडी असेल किंवा आडसकरांचा हबाडा असेल. तर मी असं ऐकलं की तुम्ही काहीतरी चकव्यासाठी प्रसिद्ध आहात.
तो काय तुम्ही विरोधकांना देतात तो त्यामुळे प्रसिद्ध आहात का पक्षांतर्गत विरोधक तुम्हाला देतात? असं आहे, प्रत्येक नेत्याच्या पाठीमागं काही ना काही नाव लागलेलं असतं. आता ते जितका माणूस मोठा होईल ते नाव तेवढं प्रसिद्ध होतंय. हाबळा, काय म्हणले तुम्ही आणखीन? जादूची कांडी आहे. जादूची कांडी, चकवा. अहो माझा विचार करा ना, मी 19व्या वर्षी पहिल्यांदा निवडणूक लढलो. खरं म्हणजे 21 वर्षाला मतदानाचा अधिकार होता. मग मी 19व्या वर्षी पहिलं पद कसं धारण केलं म्या? कसं काय सांगतो ना तुम्हाला. त्याचं कारण असं होतं की माझं गाव 400 लोकसंख्येचं गाव होतं आणि माझ्या गावात मतदानाचं बूथ नव्हतं. गावातील लोक मतदानाला जात नव्हते. जेव्हा कोणी एखादा अधिकारी याचा मतदानाला चला म्हणतो, आमच्या गावातली एक शिकायत असायची की बूथ आमच्या गावात करा तर आम्ही मतदान करू. पण 250 मतदान असल्यावर बूथ होत नव्हतं. आमच्या गावात 200च मतदान होतं. मग 50 मतदान वाढवायचं तर काय करायचं? मग सालगाड्याचे नाव टाका, पाहुण्याचे नाव टाका, तरी बूथ आमचं होत नाही. माणसं कमी पडतात. मग जो लंबी चड्डी घालतो त्या पोरात नाव टाकून द्या. तेव्हा आम्ही लंब्या चड्ड्या घालायला लागलो होतो. आणि 19व्या वर्षी मी पहिली निवडणूक लढलो आणि ही निवडणूक लढलो तेव्हापासून 23 निवडणुका लढलो. एक निवडणूक हारलो, ती इंदिरा गांधी वारली त्या वर्षी. आता मला सांगा ना, काँग्रेसवाल्याला चकवाच द्याला का नाही हो? माझ्यापेक्षा हातभर दातावले काँग्रेसवाले होते की नाही? हां, आणि चांगले चांगले पटाईत लोक माझ्या विरुद्ध लढवले की नाही काँग्रेसवाल्यांना? मग त्यांनी एवढं म्हणणं काय गैर आहे मला असं वाटतं? मी तर निवडणुकीत यशस्वी ठरलो का नाही? सांगा ना, 23 निवडणुका जिंकतो आणि 22 निवडणुका 23 लढतो 22 जिंकतो. अहो माझी 5 वेळेस कारखान्यात निवडणूक झाली, अजून पॅनल उभं नाही केलं काँग्रेसवाल्यांना. मी 4 वेळेस बँकेवर निवडून बिनविरोध आलो आहे, अजून काँग्रेसला उभं करू शकले नाही. खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, जिनिंग प्रेसिंग, अजून काँग्रेसचा पॅनल मी निवडून येऊ द्यायला नाही. ती मला काही म्हणू शकतात. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत नाही का? त्यांना आनंद वाटतो विचारला की मला चकवा म्हणण्यात. परमेश्वरा मला चकवा म्हणत राह आणि मी निवडणुका जिंकत राह असं मला त्यांना औरंगाबादच्या एका भाषणात तुम्ही म्हणाला होतात की जेव्हा तुम्हाला प्रदेशाध्यक्षपद मिळणार आहे हे तुम्हाला जेव्हा कळलं तेव्हा इतकी गुप्तता राखली गेली की तुम्ही बायकोलाही सांगितलं नाही की तुम्हाला मिळणार आहे. तर काय बायका बोबाटा करतात असं तुमचं म्हणते? खरं सांगू तुम्हाला, काही गोष्टी बायकांना सांगायच्या असतात, काही सांगायच्या नसतात. बोबाटा करतात असं नाही आहे, पण त्यांना अति आनंद होत असतो. आपला नवरा जर मोठा होणार असेल तर त्या पोटात ठेवू शकत नाही. तुम्ही तुमचा अनुभव घ्या. तुमचा नवरा एखाद्या मोठ्या पदावर जाणार असेल ना, तर तो सांगणार तुम्ही 10 ठिकाणी सांगसाल. तशी माझी बायको फार चांगली आहे, तिनं सांगितलंही नसतं. मग आजपासून खरं तर तुमच्या मिश्किल स्वभावाची झलक मिळाली नव्हती, पण ती आत्ता आम्ही नक्कीच अनुभवली. आणि आपण आलात, खूप छान गप्पा रंगल्या, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. माझा गट्टावरती आज आपण इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.